नमस्कार मित्रांनो तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते ती गोष्टीची तारीख आता ठरलेली आहे। हो मित्रांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचे अर्ज मागवण्याची तारीख ही ठरलेली असून अनेक मित्रांनी मला व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट केली होती की सर या योजनेअंतर्गत अर्ज केव्हापासून मागवण्यात येणार आहे। मध्यंतरी एक अपडेट आली होती की या योजनेचं कोणतेही सेपरेट पोर्टल न ओपन करता डायरेक्ट महाडीबीटी पोर्टलवर हे अर्ज राबवले जाणार आहेत अशी महत्त्वपूर्ण अपडेट मध्यंतरी मी दिली होती। परंतु या योजनेअंतर्गत अर्ज कधीपासून सुरू होतील, केव्हापासून अर्ज करता येतील आणि अर्ज करण्याची प्रोसेस कशी असेल याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह होतं आणि ते प्रश्नचिन्ह आता निघालेलं आहे, कारण या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यासमोर आलेली आहे। त्यामुळे याचे अर्ज कधीपासून सुरू होणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकारने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सुरू केलेली। या योजनेअंतर्गत तुम्हाला कुक्कुटपालन, त्यानंतर दूध व्यवसाय, गोट फार्मिंग यासाठी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 50 ते 75% पर्यंत अनुदान तुम्हाला दिलं जाणार आहे। तुम्हाला 5000 पक्षी हे कुक्कुटपालनसाठी दिले जाणार आहे, अंडे देण्यासाठी। त्यानंतर तुम्हाला 5 दुधाळ म्हैस किंवा 5 दुधाळ गाय याचा दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला अनुदान हे दिलं जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला गोट फार्मिंग मध्ये 50 शेळी किंवा 50 हा व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील तुम्हाला अनुदान दिलं जाणार आहे। मित्रांनो, या योजनेत ग्रामीण भागातील अल्पभूधारक, वन हक्कधारक आणि महिला बचत गटांना प्राधान्य लाभ दिला जातो। पहिल्या टप्प्यात 50% अनुदानाची रक्कम ही दिली जाते, तर जनावरांची खरेदी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित अनुदान हे डीबीटी द्वारे थेट बँक खात्यात जमा केलं जातं। या योजनेत सर्वसाधारण प्रवर्गाला 50% आणि अनुसूचित जाती जमातीला 75% अनुदान हे मिळतं। तसेच दिव्यांगांसाठी 5% आणि महिलांसाठी 30% आरक्षण असून या योजनेमुळे लाभार्थ्यांना दूध व्यवसायातून नियमित उत्पन्न मिळून उद्योजक होण्याची संधी मिळणार आहे। मित्रांनो, या योजनेचे ऑनलाईन अर्ज मागवले जाणार की ऑफलाईन अर्ज घेतले जाणार याबाबत शेतकरी वर्गामध्ये संभ्रम होता, परंतु तो आता दूर झालेला असून कारण आज माननीय आयुक्त पशुवर्धन विभाग यांनी सांगितले आहे की मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनाचे अर्ज हे महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन मागवले जाणार असून हे अर्ज करण्याची प्रक्रिया ही 1 मे 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे। बघा मित्रांनो, 1 मे 2026 पासून ही जी अर्ज मागवण्याची प्रक्रिया आहे तर ती सुरू होणार आहे। म्हणजेच जे आयुक्त आहेत तर त्या आयुक्तांनी ही महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली। हे अर्ज प्रक्रियासाठी कोणताही सेपरेट पोर्टल हा उपलब्ध केला जाणार नाही। आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट दिली होती की ही जी योजना आहे तर ती महाडीबीटी पोर्टल मार्फत राबवण्यात येणार आहे। त्यामुळे आता 1 मे पासून ही जी अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट, मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता अभियान योजनेअंतर्गत ज्या काही योजना आहेत तर त्यांच्यासाठी 1 मे 2026 पासून अर्ज प्रक्रिया ही राबवली जाणार आहे। आता मित्रांनो, तुम्हाला काय तयारी करून ठेवायची तर तुम्हाला 1 मे रोजी अर्जच करायचा आहे। कारण काय तर आता महाडीबीटी पोर्टलवर जे लॉटरी पद्धत आहे तर ती लॉटरी पद्धत ही बंद झालेली आहे। आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अशा पद्धतीने जे सिलेक्शन प्रोसेस आहे तर ती सिलेक्शन प्रोसेस केली जाते। म्हणजे जो लवकर अर्ज करेल त्याचं सिलेक्शन लवकर होईल। तर अशा पद्धतीने तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी तयार राहायचं आहे। आता पहिला प्रश्न, डॉक्युमेंट काय रेडी ठेवायचे तर बघा, आतापर्यंत ज्यावेळी तुम्ही महाडीबीटी पोर्टल योजनांसाठी अर्ज करतात तर तुम्हाला डॉक्युमेंटेशन नंतरच द्यावं लागतं जेव्हा सिलेक्शन होतं। तर तुम्ही अर्ज करून ठेवा, अर्ज केला की त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट जमा तुम्ही करू शकता। मित्रांनो, तर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता अभियान योजनेसाठी आलेली, ती म्हणजे याची अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होईल। आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत सोप्या भाषेत समजलेला असेल। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।